अंदाजपत्रक हे सर्व आपण करू। फक्त मी हे का म्हणतो तर मागच्या मी तुम्हाला एक मुख्यमंत्र्यांचं पत्र दिलं, आम्ही थोडंसं हे फ्लाइंग क्लब आणि या गोष्टी लक्षात घेऊन एक 17 कोटीचा प्रस्ताव पाठवला। तुम्हाला आश्चर्य वाटेल आणि दुःखही वाटेल। 6 महिने माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आदेश देऊन झालेत, पण तिथं असणारे जे या अगोदरचे अधिकारी होते त्यांना काय वाटतं, अधिकाऱ्यांना काही माहित नाही की जसं हिंदू धर्मात 7 चिरंजीव आहे, हेही चिरंजीव आहेत की काय त्या पदावर, हे आयुष्यभर असणार आहे का? मी संजय सेठी साहेबांना भेटलो, 3दा भेटलो की 17 कोटी द्या, पण अध्यक्ष महाराज हे दुःखदायक आहे, ही गंभीरताच नाही आहे। आणि म्हणून आपल्याला विनंती आहे की ही बैठक आयोजित करून फक्त आपण एक आदेश द्यावा की या डिसेंबरच्या पुरवणीमध्ये लागणारे सर्व पैसे, कंजूशी करायची नाही, बख्खीचूसपणा करायचा नाही, सारे पैसे डिपॉझिट वर्क म्हणून बांधकाम विभागाला द्यायचे, म्हणजे ते काम 6 महिन्याच्या आत, म्हणजे आज आपण जेव्हा इथं बसलोय अध्यक्ष महाराज, आज खर तर आपण संविधान हत्या दिवस म्हणून याला हा दिवस साजरा करतो। काही अधिकारी तर रोज हत्या करतात। तर माझी आपल्याला विनंती आहे की पुढच्या संविधान हत्या दिवसाच्या अगोदर ते एअरपोर्ट कार्यान्वित झालं पाहिजे आणि त्याचं उद्घाटन माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, सन्माननीय मंत्री आशिष शेलारजी आणि आमदार म्हणून आम्ही त्या उद्घाटनाला हजर राहू, त्यासाठी आम्ही जीव तोडून काम करू। फक्त तुमच्या मदतीची अपेक्षा आहे की तुम्ही मदत करावी आणि मला विश्वास आहे की तुम्ही या अर्धा तास चर्चेच्या निमित्ताने चंद्रपूरला न्याय द्याल। बाकी कोणी न्याय देव अथवा न देव, पण आशिष शेलारजी आम्हाला न्याय देतील हा विश्वास आहे। आणि या निमित्ताने आपण यासाठी आमच्या उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तर द्यावी। सन्माननीय मंत्री महोदय। अध्यक्ष महोदय,